आणि हा आलाय डॉट बॉल. थोडंसं कमबॅक करताना षटक क्रमांक 1 मध्ये कुणाल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र त्यावर प्रहार. कुणाल याच्यावर आक्रमण. अनिकेत सोमणे याच्या बॅटमन आलेला 4 चौकार. डॉट बॉल आला होता त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि खूप चांगलं प्रत्युत्तर देताना चौकार ठोकलाय अनिकेत सोमणे या खेळाडूने. सध्याच्या घडीला ओपनिंग जोडी दाखल झाली. डू आ डाईट करू या मरो अशी संकल्पना या मॅचची असेल यात काही शंका नाहीये. भगवा चषक 2026. ओहो अगदी पुढ्यात टाकला होता. बॅक टू द बॉल फटका किल्ला डीप मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न परंतु कुणाल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. बॅटिंग करत असताना आपण सध्या बेलपड्या संघाची धावसंख्या पाहतोय तर नक्कीच 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 2 चौकार देखील ठोकले. 2 चौकारानंतर आलेला एक सिंगल आणि त्यानंतर धावसंख्या 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. या चढू शंगाने ते पाळत नक्कीच हा आलेला डॉट बॉल. चांगली ते गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर आलेला डॉट बॉल त्यानंतर चौकार त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. सध्याच्या घडीला नक्कीच आपण फलकावरती 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर बेलपड्या संघाच्या पाहतोय. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न ते पाहिलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. गुड बॉलिंग म्हणायला हरकत नाहीये. षटक क्रमांक 1 मध्ये कुणाल तुपे बॉलिंग मार्कवर आला होता आणि खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मध्ये P1चं षटक असतं तेव्हा मात्र प्रत्येक गोलंदाजावर एक प्रेशर निर्माण असतो परंतु कोणत्याही प्रकारचा इथे प्रेशर निर्माण झाला नाही गोलंदाज कुणाल तुपेवर कारण की पहिल्या बॉलवर एक चौकार वसूल केला होता परंतु त्यानंतर देखील खूप चांगलं कमबॅक एक माइंड सेट केलं. शांत आणि संत ठेवलं स्वतःच्या डोक्याला आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी करताना जे मात्र अनिकेत सोमणे आणि राहुल सोमणेच्या विरुद्ध आपण अनिकेत सोमणे आणि राहुल सोमणे या खेळाडूंची चर्चा केली तर नक्कीच भगवा चषक 2026 मध्ये एक नक्कीच वेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावर असेल कारण की या मागील मॅच मध्ये 6 धाव दोघांनी पळून पूर्ण केल्या होत्या आणि त्यानंतर नक्की भगवा चषक मध्ये हा विश्व विक्रम झालाय यात काही शंका नाहीये. भगवा चषकाची आपण चर्चा करतोय. कुणाल तुपे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये खूप चांगली गोलंदाजी. 2 सख्खे बंधू आपल्या गावासाठी नावासाठी सातत्याने खेळत असतात परंतु आज कशा प्रकारे या 2 संघांचा खेळ होईल येणारी बेल इथे सांगेल. येणारी नक्कीच बॉल्स इथे सांगून जाते. षटक क्रमांक 1 मध्ये कुणाल तुपेने अप्रतिम गोलंदाजी केली. आता षटक क्रमांक 2 मध्ये अदी टोले बॉलिंग मार्कवर आला असेल. बेलपाडा बी पक्ष आपण पाहिलं तर नक्कीच देवगाव या संघाला पाहतो या मॅच मध्ये. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न डीप मध्ये ट्रॅव्हल केलं अलाउंड द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक मिड विकेट वरनं आलाय आणि बॉलला गॅदर केलं तोपर्यंत फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते. एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पुढे सरकताना एकेरी आणि दुहेरी धावेने कारण की थेंब थेंब तळे साचे अशी संकल्पना सातत्याने बेलपडा संघाकडे आपण पाहतो आणि शेवटच्या मोमेंटला कोणत्याही बॉलवर अटॅक करण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूकडे. ऑन साइडला फुल टॉस व फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय राहुल सोमणेच्या बॅटमधनं 4 चौकार. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते वेस्ट ऑफ हाईटसाठी. या ठिकाणी नक्कीच राहुल सोमणेच्या मनामध्ये थोडंसं काक्ष असेल आणि पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंचांना चॅलेंज केले जात आहे. राहुल सोमणेच्या माध्यमातून टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट आहे आणि या नक्कीच तिसरे पंच देखील रवी सर आमच्या सोबत असतील. चेक केलं जातंय.
बघा. फेर बॉल असेल. धावफलक वेगाने पुढे सरकताना देखील पाहतो. बेलपाडा संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर. रॅन्डम राऊंड द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर आधी टोलेचा हा बॉल यावेळेस इथे यश टाउट बसवत्यात. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, मॅचची प्राइज विकेट. कारण की राहुल सोमनेची विकेट महत्वपूर्ण होती या मॅच मध्ये आणि ती घेण्यामध्ये यश प्राप्त होताना राहुल सोमने बॅक टू द डगआउट. खेळताना त्यांना पाहतो आणि सातत्याने या टीमचा चांगला खेळ मुरबाड टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्षमता खेळाडूंचा होत असतो आणि अनेक असे खेळाडू आहेत या दोन टीम मध्ये की हे दोन टीम मधले खेळाडू नक्कीच मुरबाड ओपन साठी देखील खेळत असतात. आपण जरूर उल्लेख करूया. राहुल सोमने असेल, कुणाल राव असेल, असे नक्कीच तारे सितारे मुरबाड टेनिस क्रिकेट मधले नक्कीच मुरबाडचं नाव देखील उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्यांचं सातत्याने क्षमता राहत असतं. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक झाली होती परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर चांगला राहिला होता. या चालू शंगाडे ते पाहिलं तर नक्कीच एक सिंगल क्षमता घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या मी क्षमता जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना बेलपाड्या संघाची 15 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही या षटक क्रमांक 2 मध्ये. अटेम्प्ट राऊंड द विकेट. हो यावेळे इनसाइड आउटचा अप्रतिम फटका चांगला गॅप एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक या किटोले त्याला हुलकावणी देऊन बॉल येतो फरार, सीमा रेषे पार. हा येतो 4 चौकार. सध्या आपण सुनीलजी माळी सरांना पाहू शकता. नक्कीच या स्पर्धेवर तीक्ष्ण नजर त्यांची असते. प्रत्येक मैदानाच्या चारही बाजूला ते मात्र नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांवर त्यांची नजर असते. प्रत्येक प्रमुख पाहुण्यांवर त्यांची नजर असते. नकुलजी मांडे सर देखील असतील आणि खऱ्या अर्थाने भगवा चषकाचे हे दोन मुख्य आयोजक त्यांना मात्र नक्कीच आपण ऑन स्क्रीनला पाहतोय. सध्या आपण पाहिलं नक्की धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होताना पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना मात्र बेलपाड्या संघाची चांगली ते नक्कीच रणगती आखली होती. राहुल सोमने त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने आपल्या संघाची साथ सोडली परंतु त्यानंतर इथे डाव सावरायचं काम हे दोन खेळाडू करतो. एका साईडला पाहिलं तर अनिकेत सोमने असेल, त्याच्या सोबतीला सुमित शेळके, म्हणजे एका बंधूंनी साथ सोडले जरूर आपल्या संघाची परंतु त्यानंतर अनिकेत सोमने हा मात्र या संघाचा डाव सावरताना दोन सख्खे बंधू आपल्या गावासाठी क्षमता नक्कीच एक गाव एक टीम मध्ये सातत्याने हे चित्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहत असतो. आणि आज देखील भगवा चषक आणि बेलपाडा या संघाला या मॅच मध्ये पाहतोय. दोन सख्खे बंधू अनिकेत सोमने आणि राहुल सोमने. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुमित शेळके जो बाटर मैदानामध्ये एंटर झालाय. सध्या एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने ते प्रयत्न देखील भरपूर केले जातील या मॅच मध्ये, आज काही शंका नाहीये. वेल वाचवणं महत्वाचं राहील कारण की अजूनही आपल्याला एक सामना कव्हर करायचे मित्रांनो. त्याच अनुषंगाने वेल वाचवणं महत्वाचं राहील कारण की आतापर्यंत पाहिलं तर 4:00 म्हणजे 4 वाजले आहेत आणि अजूनही आपल्याला हा एक सामना आणि येणारा पुढील सामना अजून असे 2 सामने म्हणजे एका अनुषंगाने आपल्याला इथे कंप्लीट करायचे आणि त्याच अनुषंगाने वेल वाचवणं महत्वाचं राहील.
षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अक्की टोले अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी हा खेळाडू सातत्याने करत असतो आणि या पहिल्या मॅच मध्ये एक बॉल 6 धाब्यांची आवश्यकता असताना ठोकला षटकाराने एक दमदार विजय प्रस्थापित केलं होतं देवगाव या संघाने. आता मात्र नक्कीच अक्की टोलेला षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आणलं जात आहे. षटक क्रमांक 1 मध्ये कुणाल तुपेने गोलंदाजी केली, षटक क्रमांक 2 मध्ये आधी टोलेने गोलंदाजी केली आणि आता अक्की टोले बॉलिंग मार्कवर बॅक टू द बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट बॉलचं हवे तसं इथे मिडलिंग नाही आहे, कनेक्शन नाही आहे. हा चढू शंगाड इथे पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय. खूप चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे गोलंदाज अक्की टोलेची. चांगली गोलंदाजी सातत्याने या खेळाडूकडे चांगली गोलंदाजी होत देखील असते. आज देखील भगवा चषकामध्ये स्वप्न घेऊन उतरले दाखल झालेत हे दोन संघ आणि आता मात्र कोणता संघ इथे भारी होईल यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज घेतलाय आणि बॉल गेलाय दन 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 करीत लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमित शेळके साठी लक फॅक्टर आणून आलेला हा 4 चौकार. सुमित शेळके खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच भगवा चषक 2026 उद्याचा दिवस देखील आपण डे फॉर्मेट मध्ये ही नक्कीच स्पर्धा पाहू शकता, परंतु बुधवार पासून नक्कीच ही स्पर्धा आपण नाईट फॉर्मेट म्हणजे मुरबाडकरांसाठी एक परभणी असेल. भगवा चषक म्हटलं की नक्कीच काहीतरी वेगळी संकल्पना करण्याचा प्रयत्न सातत्याने नकुलजी बांडे आणि सुनीलजी माळी सरांचा असतो आणि भगवा चषक 2026 दमदार आयोजन आणि बुधवार पासून मुरबाडकरांसाठी प्रेक्षकांसाठी एक नक्कीच परभणी असेल. नाईट फॉर्मेट मध्ये नक्कीच ही स्पर्धा आपण पाहू शकता आणि नक्कीच मुरबाड ओपन म्हणजेच ओपन ग्रामीणचे भरपूर चांगले टीम या स्पर्धेमध्ये खेळताना देखील आपण पाहणार आहोत. एन्जॉय करू शकता. सर्वांच्या भेटीला नक्कीच एक खास परभणी. नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आनंद घ्या या सुवर्ण परभणीचा भगवा चषक 2026. सध्याच्या घडीला आपण मॅच कडे जातो. ऑनगोईंग मॅच ची मात्र सुरू आहे. धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना नक्की बेलपाड्या संघाची 27 या आकड्यावर चांगली इथे नक्कीच इथे फलंदाजी करताना आपण या दोन बॅटरला पाहतोय. आतापर्यंत सुमित शेळके त्याच अनुषंगाने अनिकेत सोमणे हा खेळाडू देखील चांगली इथे फलंदाजी करतोय, फटकेबाजी करतोय या मॅच मध्ये. अक्की टोले याच्या विरुद्ध आक्रमण आणि ऑफ साइडला बॉल हुक केलाय आणि कुणाल रावच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होते बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची धावसंख्या ची मात्र 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपल्यातून बॅटिंग अक्की टोले या खेळाडूवर इथे आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न जो मात्र फलंदाज आपण सुमित शेळके आणि अनिकेत सोमणेचा पाहतोय. चांगली बॅटिंग राहुल सोमणेने जरी या संघाची साथ सोडली असे, परंतु सुमित शेळके इथे स्वतःला सिद्ध करतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे, एक तर कंप्लीट दुसरीसाठी निघालाय जरूर, परंतु एकच धाबेवर इथे समाधान मानावे लागेल. चांगलं इथे नक्कीच आउटफील्ड फास्ट टाइम खेळपट्टीचा विचार केला. खेळपट्टी देखील जी मात्र मैदानामध्ये म्हणजेच खेळाडूंसाठी भरपूर सपोर्ट करते, सहकार्य करते आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडू याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही खेळाडूंची गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची असते. ओहो अगदी ब्लॉक होलचा बॉल होता, खोलात होता इथे नक्कीच ऑन साइडला लीग ग्लास केला, डीप ऑन फिल्डर आलाय, दुसऱ्या धाबेसाठी निघालाय आणि नो डाऊट 2 धावा त्या ठिकाणी पलून पूर्ण झाल्यात. धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची 36 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला नक्कीच
कुणाल तुपे या गोलंदाजाचं कौतुक करायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून गोलंदाजी त्याची मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये अदित टोलेची गोलंदाजी खूप चांगली अप्रतिम पाहायला मिळाली, कारण की 10 रन्स खर्च केले, एक विकेट देखील कॅरी केली. त्यानंतर अक्की टोले गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये आला, त्याच्यावर आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न आणि एकूण 17 धावा त्याने खर्च केल्या आणि फक्त एक विकेट प्राप्त करताना आपण अक्की टोलेला पाहिलं. याच अनुषंगाने पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावफळ वरती धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग 12.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना जय हनुमान बेलपडा संघाला पाहतोय. आतापर्यंत सुमित शेळके आणि अनिकेत सोमणे. सुमित शेळकेच्या बॅटमधनं 6 बॉल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. त्याच अनुषंगाने अनिकेत सोमणे त्यांनी आतापर्यंत 8 बॉल खेळला, 8 बॉलमध्ये 16 धाव्यांची खेळी त्याच्या बॅटमध्ये, म्हणजे दोघांचे कॉन्ट्रीब्युशन सेम या मॅचमध्ये पाहतोय. चांगली येते स्ट्रॅटर्जी आखली आहे, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम या मॅचमध्ये हे दोन खेळाडू सध्याच्या घडीला करतात. अजूनही रोहित हरट हा खेळाडू कक्षामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाही आणि विकेट येणं महत्वाचं राहील देवगाव संघासाठी, कारण की कोणत्याही क्षणाला मोक्याच्या क्षणाला मोठमोठे फटके खेळताना हे दोन खेळाडूंना या मॅचमध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल, पहिला बॉल स्वीजिटचा फटका अटेंड केला, क्षेत्ररक्षक 2-2, चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाही. बॉल निघून जातोय थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. चौकार आणि धावफळ फ्लाय होते. बॅटिंग करत असताना जिवंत जाऊन पोहोचले बेलपडा संघाची 40 या आकड्यावर. कदाचित थोडंसं आता संकट आलं असेल देवगाव संघासाठी, कारण की विकेट देखील येत नाही आहेत, मोठे फटके देखील खेळले जातात आणि त्याच अनुषंगाने नक्कीच डोआ डाईट देखील मॅच आहे. जो जिंकेल तो पुढील फेरीत आणि जो हरेल तो मात्र नक्की या स्पर्धेतून बाहेर, अशी काही मॅच आपल्या भेटीला आली आहे. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न पाहिले तर नक्कीच चांगला बॉल लाऊड अपील केली जात होती. पंचांकडे प्रश्न विचारले जातात, पंच देखील तटस्थ असतील, रॉकी सर असतील त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत. सध्याच्या घडीला नक्कीच पाहिले तर डॉट बॉल आलाय, थोडासा आसरा देणार डॉट बॉल म्हणजे देवगाव संघासाठी, यात काही शंका नाहीये. चांगली गोलंदाजी पुढ्यात होता, बॅकलिपला खाली डोला उडवला बॉल, अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न, परंतु मिड क्षेत्रामध्ये आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत इथे पाहिलं तर नक्की चित्त्याच्या चपळाने 2 धावा देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. 42 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना सुमात्र बेलपाड्या संघाची चांगली स्ट्रॅटर्जी, चांगली ते रणनीती आखली होती आणि त्याच रणनीतीवर आखताना नक्कीच चांगली ते फलंदाजी देखील करताना, कारण की खेळाच्या पूर्वार्धामध्ये राहुल सोमनेचे विकेट गेल्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण झाला होता बेलपाडा संघावर, परंतु त्यानंतर काय प्रेशर मेंटेन केले ह्या दोन खेळाडूने. यावेळेस आता प्रेशर निर्माण केले ते मात्र गोलंदाजावर, यात काही शंका नाही. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉलच्या सहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धावफलकावरती धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय होताना बॅटिंग करत असताना बेलपडा संघाची 43 या आकड्यावर चांगली ते बॅटिंग. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं प्रथमेश शेळके बॉलिंग मार्कवर आलाय. प्रथमेशचा हा बॉल यावेळेस इथे थेट जाऊन आदळतो या स्टँड वरती, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट. सुमित शेळके बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर सध्या आपण पाहिलं तर नक्की रोहित हरड चला मात्र पाहू शकता. आता सध्या आपण धावफलकावरती बॅटिंग करत असताना बेलपडा संघाची धावसंख्या पहिली तर नक्की 43 या आकड्यावर. चांगली ते बॅटिंगची मात्र सुमित शेळकेची राहिली, कारण की 10 बॉल खेळला आणि 10 बॉलमध्ये तब्बल 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. वाट बॅटिंग, कारण की खेळाच्या पूर्वार्धामध्ये डाव सावरायचा होता आणि त्याच अनुषंगाने चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं तितकंच महत्वाचं होतं बेलपाडा संघासाठी आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करताना देखील त्या दोन खेळाडूंना आपण पाहिलं चांगली बॅटिंग.
ऑन साईडला इथे समोर उडवलाय, लोंगांच्या दरम्यान बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. रोहित हरट या खेळाडूची चर्चा करत होतो, पहिल्या बॉलवर परिचय देतो आपल्या नाबाचा आणि बॉलला पाठवून दिलाय लोंगान बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय, चौकार म्हणजेच धावफलक वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपण बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची धावसंख्या 47 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा आता बॅकफुटवर कट केलं, इनफिल्डच्या डोक्यावरनं फ्लाय केले बॉलला आणि बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकून होतोय फरा सीमारेषा पार. हा येतोय रोहित हरडच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा चौकार. 4. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 4 मध्ये प्रथमेश शेलके याला इन्व्हाइट केलं होतं आणि तब्बल 15 धाबा खर्च केल्या, एक विकेट देखील प्राप्त करता. महत्वाची विकेट होती, महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये जेव्हा आता यश प्राप्त होताना प्रथमेश शेलकेला आपण पाहिलं, परंतु डगआउट कक्षामध्ये माइंड सेट करून आलेला रोहित हरट या वादलावर आणि या वादलाची आपण चर्चा केली तर नक्की पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार वसूल केले, आक्रमकता धारण केली प्रथमेश शेलके याच्या विरुद्ध. ठोकले 2 चौकार आणि 2 चौकारांनी धावसंख्या फ्लाय झाली. बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची 51 या आकड्यावर जिमात जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग जिमात सुमित शेलकेची देखील राहिली, परंतु त्याने देखील आपल्या संघाची साथ सोडली आणि त्यानंतर रोहित हरट या खेळाडूची देखील खूप चांगली कामगिरी. 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत, परंतु त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच आता अडिकेश सोमणे या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. अडिकेश सोमणे ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळेला बॅकफुटवर जबरदस्त मारा, स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा आणि बॉल थेट निघून जाईल सचिन तेंडुलकर राहुल द्रविड स्टँडच्या पलीकडे. हा तो अनिकेत सोमनेच्या बॅटमधनं क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. होऊ शकता जबरदस्त मात्र आपण अनिकेत सोमनेचा क्लास मात्र दाखवणारा फटका. 4 आलाय, 4 ने धावफलक पुढे वेगाने सरकते, धावसंख्या 55 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये अनिकेत सोमनेची देखील. अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा लेग ग्लास केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं अलाउन द कार्पेट, डीप मध्ये विशाल तुपे त्याच्याकडे मिस्टेक. पुन्हा एकदा कुणाल रावचं बॅकअप आणि जजमेंट चांगलं येत आहे. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाहीये. चांगलं बॅकअप आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन हे क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, कारण की जेव्हा एखाद्या खेळाडूकडे एखाद्या फिल्डरकडे बॉल जात असतो त्याला बॅकअपसाठी नक्की प्रत्येक फिल्डरचं काम असतो आणि ते ते काम सध्याच्या घडीला कुणाल राव या खेळाडूने केलंय. विशालकडनं चूक झाली, परंतु त्यानंतर कुणाल राव अद्याप मैदानामध्ये आहे हे मात्र बॉलला सांगून देताना या मॅच मध्ये आणि अडवला जातोय बॉल. याचा अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्की धावफलक पुढे सरकते, धावसंख्या 57 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना बेलपड्या संघाची चांगली इथे रणनीती आखली होती आणि त्याच अनुषंगाने इथे फलंदाजी करण्यासाठी नक्कीच चांगले तयार देखील झाले होते आणि चांगली फलंदाजी करताना या बेलपाड्या संघाच्या खेळाडूंना पाहतो. अनिकेत सोमने ओपनिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला होता आणि चांगली इथे त्याच्याकडनं बॅटिंग आता सध्याच्या घडीला इथे या ठिकाणी चेक केलं जाईल. टेक्निकल टीम सध्या आमच्या सोबत जॉईंट असतील, रॉय सर असतील, तिसरे पंच रवी सर या आपण देखील आपण या ठिकाणी चेक करत आहोत. मनामध्ये काक्ष असेल आणि त्याचं निराकरण करणं तितकंच महत्वाचं असतं.
करा प्लीज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोर उडवलाय बॉल, बिग हिट खेळलाय आणि बॉलला आसमान दाखवलाय. बॉल गेला निघून थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ठोकलाय हे वन क्वालिटीचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. जबरदस्त इथे फलंदाजी. धावसंख्या पुढे सरकते. 64 या आकड्यावर स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरचा जजमेंट करा. त्यानंतर गोलंदाजाकडनं मिस्टेक झाली. एक कंप्लीट दुसरीसाठी निघाला होता आणि दोन देखील त्या ठिकाणी कंप्लीट होताना पहिल्या दोन धाब्यांच्या मदतीने धावफलकावरची धावसंख्या पुढे सरकते. बॅटिंग करत असताना बेलपाडा संघाची धावसंख्या 66 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग अनिकेत सोमनेची. आतापर्यंत पाहिलं तर की 12 बॉल आणि 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. व्हॉट बॅटिंग. पुढील बॉल. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. यावेळी ते खरं तर नक्कीच स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवताना रोहित हरडला पाहतोय. कारण की शेवटचा बॉल आहे. त्याच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आले आहेत. परंतु अनिकेत सोमनेच्या फटकेबाजींचा नक्की कौतुक करायला हरकत नाहीये. कारण की या मॅच मध्ये जेव्हा आपल्या टीमला गरज होती तेव्हा मात्र नक्कीच सुमित शेळकेच्या जोडीला खिंड लढत होता आणि खूप चांगली इथे बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 5 मधलं. स्टील 1 टू गो. अजित टोले बॉलिंग मार्क वर. रोहित साठी बॉल पुढ्यात टाकला होता. समोर लॉफ करायचा प्रयत्न. ऑन साइडला बोलवलाय. डीप मध्ये फिल्डलाय. दुसरीसाठी निघालाय आणि त्या ठिकाणी नक्की दुसरी धाव देखील पळून पूर्ण मात्र होताना पहिली 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्याची मत जाऊन पोहोचले 68 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 69 धाब्यांची आवश्यकता असेल. 30 बॉल 69 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये खऱ्या अर्थाने नक्की देवगाव संघासमोर
विकेटनं कव्हर करायचे आणि त्याच अनुषंगाने इथे सूर्य देखील अस्ताला जात चालला आणि वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. मॅच होईल सुरुवात. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, उडवला बॉल, बिग करण्याचा प्रयत्न, वाईड श्लोंगांवरनं रोहित अरट बॉल पर्यंत पोहोचला, दुसऱ्या धाब्यासाठी निघालाय आणि 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती नक्कीच प्रारंभ आणि शुभारंभ होताना देवगाव टायगर्स या संघाचा आपण पाहतो या मॅच मध्ये. दोन या धाबेने सध्याच्या घडीला कुणाल राव याची विकेट महत्वाची राहील या मॅच मध्ये, यात काही शंका नाहीये. कारण की सातत्याने या खेळपट्टीचा चांगला उपयोग करताना आपण कुणाल राव या खेळाडूला पाहत असतो आणि आज भगवा चषक मध्ये स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनत करावी लागेल. ऑन साइडला उडवलाय बॉल, कुणाल रावची चर्चा आणि त्या नावाचा परिचय सध्याच्या घडीला देताना स्पीड साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. कुणाल रावच्या बॅटमधून आलेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. चर्चा केली होती आणि तोच खेळाडू आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करताना ठोकलाय. राहुल सोमनेच्या विरुद्ध षटकार. चांगली बॅटिंग, कारण की मोठा असा टार्गेट आहे, माइंडसेट केला असेल मनामध्ये आणि त्याच अनुषंगाने ते चांगली फटकेबाजी इथे सुरुवात करताना आपण कुणाल राव या खेळाडूला पाहतोय. बाकफुटवर कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केले, पंचांकडे प्रश्न विचारला जातोय. महत्वपूर्ण विकेट, कुणाल रावची विकेट. बॅक टू द डगआउट कुणाल. अप्रतिम इथे फटकेबाजी करण्याचा मानस जो सेट केला होता मनामध्ये कुणाल रावने, परंतु त्यानंतर षटकार ठोकल्यानंतर चोख प्रत्युत्तर देताना, कारण की राहुल सोमने या खेळाडूची देखील आपण सातत्याने चर्चा ऐकत असतो आणि त्याने देखील आपल्या नावाचा परिचय दिलाय. थेट प्रत्युत्तर देताना कुणाल राव या खेळाडूला, कारण की षटकारानंतर प्रत्युत्तर द्यायचं कसं तर नक्कीच इथे विकेट काढून प्रत्युत्तर देताना राहुलला पाहतोय. रॅन्डम राऊंड द विकेट. ओहो, पुन्हा एकदा उडवल्या बॉल ऑन साइडला, इथे फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट ची संधी, कॅच ड्रॉप. दुसरीसाठी निघालाय जरूर आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का, नाही, मंजूर नाहीये आणि 2च धावे वर इथे समाधान मानावं लागतंय. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करणं तितकंच महत्वाचं राहील आणि एक पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी इथे नक्कीच प्रयत्न आणि संघर्ष देखील भरपूर करावा लागेल. राहुल सोमने राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा बोलवलाय, डीप मध्ये ट्रॅव्हल केले, वाईड स्लोंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जात नाहीये. एक जाबेवर इथे समाधान मानावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच बॅटिंग करत असताना देवगाव या संघाची धावसंख्या संत गतीने पुढे सरकते. कुणाल रावच्या षटकारानंतर फ्लाय झाली होती, परंतु त्याच्या विकेट नंतर पुन्हा एकदा संत गतीने, म्हणजे 11 धावा, थेंब थेंब तळे साचे, अशी संकल्पना देवगाव संघाची या मॅच मध्ये पाहतोय. आणि षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून गोलंदाजी करताना राहुल सोमने या खेळाडूला पाहतोय. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असेल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं जजमेंट चांगलं येतोय आणि विकेट किपरचं देखील जजमेंट चांगलं येतोय. महत्वाची विकेट असेल या मॅच मध्ये आणि आता सध्याच्या घडीला मैदान सोडावं लागतं. दौलत तुपे बॅक टू द डगआउट.
झाला विशाल तुपे. सध्याच्या घडीला संकट आलंय म्हणजेच बॅटिंग करत असताना देवगाव या संघावर यात काही शंका नाहीये, कारण की महत्वाची विकेट, त्यानंतर दौलत तुपेची विकेट आणि त्याच अनुषंगाने ते नक्कीच चांगले प्रयत्न गोलंदाजी करताना षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत सोमनेला तर इन्व्हाइट केलं जात आहे. हॅलो चिक, हॅलो 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 चिक. प्रेक्षक देखील भरपूर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि आमचे कॅमेरामॅन नक्कीच त्यांच्यावर देखील फोकस करताना आपण नक्कीच कलमखांडे संघाचे खेळाडू असतील. ऑन साइडला फुल टॉस बॉल आणि जबरदस्त इथे खेचलाय, ठोकलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनामध्ये एक अक्ष असेल, नक्कीच या ठिकाणी क्लिअर देखील केलं जाईल. अक्की टोले बॅटिंग रिव्ह्यू असेल, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. टेनक्रिक वाहिनी टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. खऱ्या अर्थाने नक्कीच गेले 3 दिवस क्लिअरिटी क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो आणि मुरबाडकरांची पसंती म्हणजे टेनक्रिक वाहिनी याचा उल्लेख आपण जरूर दिवसाभरात करत असतो, कारण की क्षमता आणि नक्कीच मुरबाडमध्ये सातत्याने टेनक्रिक वाहिनीचं नक्कीच आपण थेट प्रेक्षेपण देखील पाहत असतो. तुम्ही काय डिसिजन घ्या, बघा नीट व्यवस्थित बघा पण बॉल. चला नो बॉल असेल. नो बॉल असेल. 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चला पुढील बॉल. हो पुन्हा आता केसला ऑन साइडला फटका दमदार आहे, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. अक्की टोलेच्या बॅटमध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार आणि धावफलक पुढे फ्लाय होते बॅटिंग करत असताना, म्हणजेच देवगाव या संघाची धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगली इथे बॅटिंग. पुन्हा एकदा इथे फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला. सुमित शेलके बॉल पर्यंत लॉंग ऑफच्या दरम्यान आलाय, तोपर्यंत एकच सिंगल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आज अनुषंगाने एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला जी मतं जाऊन पोहोचली असेल 23 आकड्यावर. चांगलं सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये, कारण की चौकार आल्यानंतर नक्कीच
एक एक धावेला देखील महत्व देताना देवगाव संघाचा अक्की टोले या खेळाडूला पाहतोय. विशाल तुपे ऑन स्ट्राईक असेल. पुन्हा डाऊन साइडला फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक केला, इथे महत्वाची विकेट असेल परंतु इथे नक्कीच विकेट नाही. सेफली इथे पोहोचला असेल अक्की टोले. जीवाच्या आतंकीने नक्कीच पुन्हा एकदा प्रॉफिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला. याचा अनुषंगाने इथे रन्स मिळाली नाही परंतु नक्कीच इथे विकेट वाचवण्यामध्ये यश प्राप्त होताना अक्की टोलेला पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मत जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. 23 टीमच्या स्कोर कार्डवर. आता मागचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्कीच जिंकण्यासाठी अजूनही पुढील बॉल. ओहो शॉर्ट बॉल होता, उकरण्याचा प्रयत्न, फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच ड्रॉप झाली. सातत्याने या चुका ज्यामध्ये पाहायला मिळतात परंतु थोडंसं इथे बदल करणं तितकंच महत्त्वाचं राहील. क्रिकेट जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा मित्रांनो नक्कीच बॉडी बॅलन्स सांभाळणं महत्त्वाचं असतं आणि ते बॉडी बॅलन्स जर आपण थोडंसं ते गमवताना पाहिलं तर नक्कीच तुमच्याकडनं सातत्याने क्रिकेटमध्ये चुका होऊ शकतात, यात काही शंका नाही आहे. इथे थोडीशी ते मिस्टेक झाली परंतु नक्की धावफलक पुढे सरकते बॅटिंग करत असताना देवगाव या संघाची. धावसंख्याची मतं जाऊन पोहोचले 24 या आकड्यावर. चला वेल वाचवणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत सोमने याच्यावर आक्रमकता स्वीकार करण्यासाठी अक्की टोले या खेळाडूने आपले हात खोलले. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही अक्की टोलेची. अनिकेत सोमने बॉलिंग मार्क पर षटक क्रमांक 2. ओहो यावेळी पुन्हा आता खेचलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जाईल आणि संपला जाईल खेळ. अक्की टोले महत्वपूर्ण कॅच पकडला जातोय अक्की टोलेचा. विकेट मॅच प्राइज विकेट अक्की टोलेला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. कारण की अक्की टोलेचा विचार केला, पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला होता, 9 विरुद्ध 1 ठोकला होता चौकार, नशिबाचा पंजा मिळाला होता. तो मात्र बॅटिंग करत असताना देवगाव संघासाठी. त्यानंतर षटकार देखील ठोकला होता, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर विकेट. अशा पद्धतीने इथे अनिकेत सोमनेने देखील आता कमबॅक केलंय. थोडंसं इथे बॅकफुटवर होता परंतु त्यानंतर देखील कमबॅक करताना आपण अनिकेत सोमनेला पाहिलं. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मतं जाऊन पोहोचले 24 या आकड्यावर. मॅचचं आपण सातत्याने इक्वेशन चेंज होताना देखील पाहतोय कारण की आता 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये. डुवा डाईट यावेळेस ऑन साइडला खेचलाय, ठोकलाय, अप्रतिम फटका आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषे पार. षटकार. डीजे सध्याच्या घडीला पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढली. आता षटक क्रमांक 2 मध्ये अनिकेत सोमनेच्या विरुद्ध 19 धावा खर्च करताना देखील पाहिलं. एक विकेट महत्वाची होती परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही देवगाव टायगर्स या संघाचं. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 धाब्यांची आवश्यकता असेल, यात काही शंका नाही. 18 बॉल 39 धाब्यांचं समीकरण मॅच मध्ये जिंकण्यासाठी महत्वपूर्ण राहील. विशाल तुपेची खेळी महत्वपूर्ण राहील. बॅटिंग टीम आता ऋषिकेश या खेळाडूची. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं इथे संकट आलंय. त्या संकटाचं निराकरण करण्यासाठी इथे ऋषिकेशने देखील आपले हात खोललेत. षटक क्रमांक 3 राहुल सोमने बॉलिंग मार्कवर. 18 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला लेग ग्लास केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला, आलं तर कार्पेट जमिनीला गुदगुला करे, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. विशाल तुपेच्या बॅट मध्ये आलेला हा 4 चौकार.
डीजे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग एक सेन्सिबल क्रिकेट म्हणजे मोठे फटके देखील खेळतायत. एक बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर करून आउटफील्डचा देखील वापर करताना जेव्हा बॅटर विशाल तुपेला या मॅच मध्ये पाहतोय. सध्याच्या घडीला नक्की धावफलक थोडी वेगाने फ्लाय होण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना देवगाव संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही मात्र 35 धाब्यांची आवश्यकता असेल देवगाव टायगरच्या संघासाठी जिंकण्यासाठी. यात काही शंका नाही. राहुल सोमने याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केले. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय. राईट राऊंड द विकेट. हो सॉफ्ट हँडने इथे पंच केला, डिफेंड केला. बॉल लावून द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. फिल्डर आला रोहित हरड. दुसऱ्या धाब्यासाठी निघाला विशाल तुपे आणि ऋषिकेश आणि त्यांच्याकडनं गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धाब्याने मदतीने धावफलक 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले. मॅचचं इक्वेशन आता या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 36 आणि जिंकण्यासाठी विजयाचं समीकरण पाहिलं 16 बॉल शिल्लक असतील आणि 16 बॉल मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता असेल. राहुल नेक्स्ट बॉल पुन्हा डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. याच अनुषंगाने आलेला हा डॉट बॉल. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं प्रेशर आता निर्माण होत चाललंय म्हणजेच बॅटिंग करत असताना देवगाव या संघावर. परंतु क्षमता भरपूर या दोन टीमकडे आहे. कोणत्याही क्षणाला मॅच इकडची तिकडे होऊ शकते यात काही शंका नाहीये. एका साईडला विशाल तुपे अफलातून खेळी करतो, एका साईडला चांगली गोलंदाजी अप्रतिम नियंत्रण टप्पा आहे ते शोधलाय राहुल सोमने बॉलिंग मार्कवर. हो पुन्हा एकदा डाऊन साईडला केल्याचा प्रयत्न पायावरती जाऊन आदळतो. त्यानंतर पाकड पायचा क्षेत्ररक्षक लाऊड अपील केली जाते. महत्वाची विकेट असेल हे देखील जाणलंय आणि नक्कीच आता मात्र दगदग वाढेल. विशाल तुपेची विकेट महत्वाची राहील. घडेल काय? टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल टेक्निक वाहिनी आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण रवी सरांना देखील पाहू शकता.
सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. भगवा चषक 2026 मध्ये आउट OUT महत्वाची विकेट. विशाल तुपेला देखील आता मैदान सोडावं लागतंय. आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये पाहिलं जाणार की थोडंसं आता संकट आणि संकट, कारण की विशाल तुपेच्या बॅट मध्ये चांगली फटकेबाजी येत होती, त्याला मात्र मैदान सोडण्याचा आता भाग पाडलाय. परंतु सध्याच्या घडीला आता मॅचचं इक्वेशन जर आपण पाहिलं पंधरा बॉल आणि 33 धावांचं समीकरण इक्वेशन या मॅच मध्ये. हो पुढे टाकला होता, लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न सातत्याने विचारले जातात, येथे मिस्टेक झाले. दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर आणि 2 तर कंप्लीट. तिसरीसाठी निघतील का आणि नाही, नकार देताना देखील पाहतोय. आता सध्याच्या घडीला आपण मॅच मध्ये धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 38 या आकड्यावर मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक आपण 3 मध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर राहुल सोमने पुन्हा एकदा 5 रन दिलं होतं, परंतु राहुल सोमने चांगली ते गोलंदाजी करताना आपण पाहिलं. पहिला बॉल चौकार, त्यानंतर 1-2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक रनआउटची विकेट आणि त्यानंतर आलेला 2 धावा. अशा पद्धतीने पाहिलं तर की आता 13 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. कदाचित थोडंसं ते संकट आणि खडतर प्रवास करताना देवगाव या संघाला मॅच मध्ये पाहतो, यात काही शंका नाहीये. या बॉलवर एखादा मोठा फटका खेळावा लागेल. चर्चा केली होती ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, त्याच्याकडनं मिस्टेक होते आणि बॉल होतोय फरार. हुलकावणी देऊन 4 चौकार. आपण पाहिलं तर नक्कीच जय हनुमान बेलपाडा. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की खरं तर 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये जिंकण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी देखील करावी लागेल. सध्याच्या घडीला सध्या आपण पाहिलं तर नक्की देवगाव या संघावर खडतर प्रवास मात्र सुरू झालाय, परंतु त्यानंतर देखील डाव इथे सावरण्यासाठी ते चांगले प्रयत्न करावे लागेल. कमबॅक करणं महत्वाचं राहील. 12 बॉल 27 धावांचा नक्कीच एक पार्टनरशिप या मॅच मध्ये या 2 खेळाडूंना करावी लागेल. सध्या आपण पाहिलं न्यू बॅटर एंटर झाला. विशाल तुपेची विकेट देखील महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये नक्की यश प्राप्त झालं, परंतु त्यानंतर अजित टोले मैदानामध्ये एंटर झाले आणि अजित टोले या खेळाडूला चांगली ती कामगिरी करावी लागेल, चांगली ते रणनीती आखावी लागेल. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर ऋषिकेश त्याने 3 बॉल केल्या, 12 धावांची खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. या ठिकाणी काय चेक केलं जातंय. अक्षय दादा लिहि आपण मॅच बोला ना प्लीज. या ठिकाणी चेक केलं जातंय.
नक्कीच मनामध्ये काक्ष सातत्याने या मॅच मध्ये आपण पाहिले तर तिसऱ्या पंचांची मदत 3 वेळा घेतली गेली आतापर्यंत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच पुन्हा एकदा चेक केलं जाईल. थोडा कटाक्ष निर्णय असेल कारण की सध्या आपण पाहिलं तर नक्की मॅच ऑन आहे. हा जर नक्कीच खराब बॉल आला तर नक्कीच संकट आता बेलपड्या संघावर येईल आणि यात काही शंका नाही. षटकार तर आलाय चांगली ते बॅटिंग करताना आता सध्याच्या घडीला देवगाव या संघाची आपण पाहतो या बॅटर्सला पहिल्या बॉलवर नक्की षटकार ठोकलाय वसूल केलाय कारण की इक्वेशन आपण पाहिलं तर थोडं खडतर प्रवास करताना जेव्हा त्या देवगाव या संघाला या मॅच मध्ये पाहिलं होतं परंतु पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली सुमित शेळकेच्या विरुद्ध. हॅलो चेक आता नक्की सुवर्ण संधी म्हणजे देवगाव संघासाठी नो बॉल असेल. चला आता सध्या आपण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच सुवर्ण संधी बनली असेल देवगाव संघासाठी देवगाव टायगर्स या संघासाठी कारण की महत्वाच्या क्षणाला क्रुशियल मोमेंटला ठोकला षटकार. ओहो यावेळेस फ्रीडचा बॉल होता अगदी मुला स्पॉट मध्ये पडल्यानंतर नक्कीच बॉल एक्स्ट्रा बाउन्स आला आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर नक्कीच पंच एक एकच रिव्ह्यू असू शकतो प्रत्येक टीमला याची देखील आपण नोंद घ्या. ऑन फील्ड अंपायर जो काही डिसिजन असेल तो तुम्ही देऊन टाका प्लीज. ओके चेक केलं जाईल.
व्हाईट बॉल असेल. चला आता मागचं इक्वेशन आपण पाहिलं तर की 12 बॉलांनी 19 धाब्यांची आवश्यकता. हो हो यावेळेस मस्त टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डावून दे बॉल आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर की फ्रीडचा बॉल होता. संधी निर्माण झाली होती परंतु आज अनुषंगाने त्याने की 2 धाबा इथे इक्वलल्या जाते धावफलकावरती. कदाचित सध्याच्याकडे नक्की परभणी होती म्हणजे बाटलसाठी, कारण की बाटलच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी देखील येत होती. अदी टोले होता ऑन स्ट्राईकला. एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. या अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या सध्याची मात्र पुढे सरकताना देखील पावतो 52 या आकड्यावर. 11 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 मध्ये सुमित शेळके. ओहो इथे नक्कीच थोडंसं ते खाली राहिला बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय. थोडासा आसरा देणार डॉट बॉल म्हणजेच देवगाव टायगर्स आणि बेलपाडा संघासाठी असेल. थोडासा आसरा देणार हा डॉट बॉल. धावफलकावरती धावसंख्या 52 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते देवगाव या संघाचे, कारण की आता मागचं इक्वेशन आपण पाहिलं तर नक्की 11 बॉल शिल्लक असतील. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 17 धाब्यांची आवश्यकता असेल. हो हो हेलिकॉप्टर उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलाय. पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. लॉंग ऑफच्या दरम्यान पकडला जाईल आणि संपलाय खेळ. महत्वाची विकेट. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना देवगाव या संघाला. आता मॅच इक्वेशन आपण पाहिलं 9 बॉल शिल्लक असतील आणि 9 बॉल मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता असेल. खऱ्या अर्थाने नक्कीच पुन्हा एकदा परत आणलं जात आहे क्षमता बेलपाडा संघाला या विकेटने. यात काही शंका नाहीये. षटक क्रमांक 4 मध्ये सुमित शेळके पहिला नो बॉल त्यावर षटकार ठोकला होता. त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक विकेट. अशा पद्धतीने आतापर्यंत 3 बॉल फेस केले सुमित शेळकेच्या माध्यमातून. आणि इक्वेशन आपण पाहिलं तर थोडंसं पुन्हा एकदा जड होताना मॅच मध्ये देवगाव या संघाकरिता 9 बॉल आणि 17 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करणं महत्वाचं राहील आणि कमबॅक आणि प्रयत्नाची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता. बाकूड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे थोडी मिस्टेक झाली परंतु क्षेत्ररक्षक होता जजमेंट साठी एक सिंगल तोपर्यंत इक्वली केली. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याच अनुषंगाने आता 8 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये आता थोडीशी रंगत वाढत चालली, कारण की हे 2 बॉल महत्वाचे असतील या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये सुमित शेळके बॉलिंग मार्कवर आला आणि खूप चांगली गोलंदाजी. कदाचित आता थोडंसं ते स्ट्रगल करताना आपण देवगाव या संघाला देखील या मॅच मध्ये पाहतो. यात काही शंका नाहीये. परंतु नक्कीच एखादा डॉट बॉल, एखादा मोठा फटका आला तर परत एकदा हा मॅच मध्ये येऊ शकते देवगाव हा संघ, परंतु नाही, मान्य नाहीये. षटक क्रमांक 4 मध्ये सुमित शेळकेला आणि हा आला डॉट बॉल फेकलाय. आता मात्र धगधग वाढत जाईल जी मात्र दोन्ही टीमवर प्रेशर निर्माण होत जाईल. भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखना सोहळा. आणि आता सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यातील मातब्बर संघ इन मध्ये खेळताना पाहतोय. डू ऑर डाएट, जिंकू किंवा मरो, माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचे सुरू. हो स्लॉट मध्ये होता आणि हा देखील आला डॉट बॉल. आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढले. 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल आता मात्र विश्वास संपादित करावा लागेल गोलंदाजावर, परंतु कोणावर विश्वास संपादित केला जाईल हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. कारण की मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांना. डू ऑर डाएट मी उल्लेख देखील केला होता. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता असताना काय घडेल आणि काय बिघडेल येणारे 6 बॉल इथे सांगून जातील यात काही शंका नाहीये. परंतु दोन्ही टीमवर प्रेशर आणि प्रेशर दिसून येत आहे. भगवा चषकाचं हे आयोजन दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहतोय. पर्व 31वे आणि 31व्या पर्वामध्ये खूप चांगला मॅचेस देखील रंगताना मुरबाड
नक्कीच क्रिकेट असोसिएशन मध्ये 4 संघ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना दिसले, परंतु आता सध्याच्या घडीला एक संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय म्हणजे टेंबरे संघ. परंतु आता ही मॅच डू ऑर डाईड असेल आणि या स्पर्धेतून आता कोणता संघ बाहेर होईल येणारे 6 बॉल इथे सांगून जातील. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत वाढली यात काही शंका नाहीये, परंतु आता विश्वास संपादित करावा लागेल गोलंदाजावर. षटक क्रमांक 5 मध्ये आता कोणाला 5 रन दिलं जाईल आणि षटक क्रमांक 5 मध्ये विकी गोलंदाज याला मात्र निवडला जात आहे. विश्वास संपादित केले गाबाने, विश्वास संपादित केले 11 खेळाडूने आणि विश्वास संपादित केलाय कॅप्टन कुलने. परंतु आता 6 बॉल 16 धावा एकाला रोखणं तितकंच महत्वाचं राहील आणि 6 बॉल 16 धावा काढून आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी इथे करावी लागेल, पाहणं गरजेचं राहील इथे मात्र संघ कोणता पुढील फेरीत दाखल होईल. पहिला बॉल इनसाइड आउटचा प्रतिफटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत नाही चूक, मान्य आहे झेल, टिपला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर दिसू येतोय ते मात्र आता देवगाव या संघावर. मॅच मध्ये आता इक्वेशन पाहिलं 5 बॉल शिल्लक असतील, 16 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली विकीने आणि ज्या पद्धतीने विश्वास संपादित केला होता त्या विश्वासाला सातत्य देण्याचं काम या मॅच मध्ये करताना गोलंदाज विकीला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला खूप चांगली मॅच रंगते, प्रेक्षकांच्या भेटीला देखील भरपूर चांगला सामना इथे भेटीला आलाय आपल्या. नक्कीच यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला भगवा चषकचं हे दमदार आयोजन देखील पाहतोय, 31वा पर्व देखील पाहतोय आणि मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं 5 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 5 विकी बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल फुलटॉल वसूल केलाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आणलाय. फुल्लर के मस्तक पे दस्तक, बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय करतंय, एक बॉल तुझा तर एक बॉल माझा अशी काही संकल्पना या मॅच मध्ये पाहतोय. आता सध्याच्या घडीला जर मॅचचं इक्वेशन पाहिलं 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर स्वतःला सिद्ध केलंय जे मात्र बाटर दिनेश टोळेने पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. खेळ अजून संपला नाहीये कारण की दिनेश टोळे अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील सांगून देताना सध्याच्या घडीला मॅच मध्ये आता मात्र नक्की पुन्हा एकदा प्रेशर परत आणलं जातं देवगाव या संघाला. डगआउट कक्षामध्ये जी शांतता पसरली होती आणि तिच्या नवर नक्कीच पहिल्या बॉलवर आक्रमकता करून पुन्हा एकदा आनंद देऊन जाणार हा षटकार दिनेश टोळेच्या बॅट मध्ये. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, ओहो त्याच्याकडनं मिस्टेक झाले. कॅच सोडलाय की मास सोडलाय इथे येणारे बेल इथे सांगून जाईल यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता जसजसे चेंडू पडतायत तस तसं प्रेशर आणि प्रेशर सध्याच्या घडीला दोन्ही टीमवर इथे दिसू येतो यात काही शंका नाहीये. परंतु आता सध्या 3 बॉल शिल्लक असतील आणि 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. आतापर्यंत विकीच्या विरुद्ध 8 धावा 3 बॉलात काढलेत. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये 8 धावा इथे काढावे लागतील. काय घडेल मॅच मध्ये, विकी आहे राईट राऊंड द विकेट. हो हो पुन्हा अप्रतिम फटका, जबरदस्त टोला, अप्रतिम बॉलला थेट पाठवून दिलाय वाईड श्लोंगाप. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हा येतोय दिनेश टोलेच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्वतःला सांगून देते, स्वतःला सिद्ध करतोय, स्वतः आपल्या संघासाठी ते संकट मोचकची कामगिरी करतोय. कारण की ज्या परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली होती त्यानंतर की देवगाव हा संघ चिंतेत होता, परंतु त्यानंतर दिनेश टोळे नावाचा बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आणि 2 षटकार ठोकून पुन्हा एकदा आनंद आणि या मॅच मध्ये परत आणताना आपण बॅटर दिनेश टोळेला पाहतोय. वाट बॅटिंग. आता मात्र मॅचचं समीकरण पाहिलं 2 बॉल
2 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढेल यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीचा सामना होणार आहे. दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना. मित्रांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय सामना रंगतोय. भगवा चषक 31व्या पर्व, आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4 दिवसामध्ये आपण पाहता नक्कीचा एका साईडला संघर्ष करताना बेलपाडा संघ, एका साईडला संघर्ष करताना देवगाव संघ. परंतु मॅच जिंकेल कोण, येणारे 2 बॉल इथे सांगून जातील. चला, वेल वाचवणं महत्वाचं राहील. वेल वाचवणं महत्वाचं राहील. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. पुढील बॉल. हो, यावेळेस अप्रतिम अप्रतिम ठोकला चौकार आणि यावेळी एक दमदार विजय प्रस्थापित केलाय जे मात्र देवगाव टायगर्स या संघाने. आणि नक्कीच पुढील फेरीत दाखल झालाय. चला, सेलिब्रेशन असेल तर मात्र नंतर करा मित्रांनो, विनंती असेल, कारण की वेल वाचवणं महत्वाचं राहील. वेल आपल्याकडे कमी आहे. आणि चला, टॉस साठी या सागर कापडी सर या आणि देवगाव संघाचे दौलतदादा तुपे आपण या ठिकाणी लगेच टॉस संपन्न करत आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय, ज्याने नक्कीच जेव्हा आपला संघ अडचणीत होता, आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करायची होती, आपल्या संघासाठी स्वतःला सिद्ध करायचं होतं, आपल्या संघासाठी हिरो बनायचं होतं आणि त्या क्षणाला आपल्या संघाकडे पुन्हा एकदा सामना परत आणून ठेवला आणि दमदार विजय प्रस्थापित करून दिला. तो दिनेश टोले ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. या